मुंबईतल्या 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। कळंबा कारागृहातच न्यायालयीन कोठडीत असलेल्या 5 जणांनी मोहम्मद अली खानची हत्या केलेली आहे। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर काल सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर खान आंघोळ करण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडली आणि त्याच्या डोक्यामध्ये ड्रेनेजचं झाकण घालून त्याला ठार मारण्यात आलं। प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध या 5 जणांवर हा हत्येचा आरोप आहे। मोहम्मद अली खानसह हे सगळेजण एकाच बराकमध्ये होते आणि त्यामुळे यांच्यात काही वाद झाला होता का याचा तपास पोलीस करतायत। कैद्यांमध्ये भांडणं झाली, त्याच्यामध्ये 93 बॉम्ब ब्लास्टचा आरोपी मुन्ना गुप्ता उर्फ मोहम्मद अली खान याचा 4 इथल्या कोल्हापूरच्या स्थानिक कैद्यांनी मिळून ड्रेनेजचं झाकण उकडून काढून त्याचा खून केलेला आहे। आणि प्रथमदर्शनी तरी त्या मुन्ना गुप्ताच्या डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झाला असा अंदाज आहे, पण आता पोस्टमार्टम होईल आणि त्याच्यामध्ये कळेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।